मला ना सारखा सारखा त्या तुळसावर संशय येतोय हो. नाही म्हणजे बघा ना, सकाळपासून शंभूची आणि तिची कशी अगदी गट्टी जमलेली दिसली हो. शंभूराजे, तुमच्याबरोबर कोणीच नाही आलंय? घाबरला नाही? अहो, इतक्या रात्रीचे एकटे कसे आलात? हो, त्यात काय झालं? यमुना मला म्हणते की मी भूत आहे. मग लोकांना माझीच भीती वाटणार ना, मला कोणाची भीती वाटणार? शंभू बाळा, राई म्हणावं, यमुना म्हणू नये. पण घरी कोणाला न सांगता आलात तुम्ही? ते घाबरतील ना तुम्ही घरी नाहीत ते बघून. ती मुलगी गंगीकडे राहते ना? ठीक आहे, मी जाऊन बघतो. तसंही इतक्या रात्री शंभू एकटाच वस्तीवर जाईल असं वाटत नाही मला. पण घरात कुठेच सापडत नाहीये, तर एकदा वस्तीवर जाऊन बघतो. काका, विनू, तुम्ही पण जरा गावात शोधा. 3 ठिकाणी शोधू. चला. हो चल, मी पण येते. नाही नाही जाऊ बाई, तुम्ही सगळे जाणार? नाही नाही, मी एकटी नाही हो राहणार घरात, मला भीती वाटते. नाही नाही काकू, रमाई तुझ्या सोबतच असेल. अगं रमाई, तू येऊन कसं चालेल मला सांग बरं. समजा रात्री शंभू परत घरी आला तर तू इथे नको का? तू थांब, आम्ही आलोच. चला काका, विनू, चल. नाही नाही, सगळे काळजी करत असतील. चला आपण घरी जाऊ. मला भूक लागली. तरी तू असंच घेऊन जाणार? मला खायला नाही देणार? म्हणजे तू जेवला नाहीस? मग यमुना पण नव्हती आणि बरवायला तुळसा मावशी पण नव्हती. मला एकट्याला सोडून निघून आली. तुळसा मावशी, आता मला खायला पण दे आणि गोष्ट पण सांग. तुळसे, तू गोष्ट सांग. मी शंभू बाळासाठी गरम भाकरी करते. कर कर, भाकरी कर. आणि तुळसा मावशी, तू गोष्ट सांगा आणि छान गोष्ट सांग. हो, सांगेन. ये. बरं ऐक. नदीच्या काठावर एक गाव होतं आणि त्या गावात एक गोड मुलगा राहायचा, अगदी तुमच्यासारखा. त्याला खेळायला खूप आवडायचं.